उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या क्रीडा आघाडीकडून केला जातोय आणि या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार देखील देण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे ही तक्रार देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात संबंधितांवरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या भाजपच्या राज्य क्रीडा आघाडीकडून करण्यात आलेला आहे। काय नेमका आरोप आहे ते जाणून घेत। काय महाराष्ट्र जे अजित पवार त्याचे अध्यक्ष आहेत, काय नेमका तुमचा आरोप आहे? मागील 4 वर्षांमध्ये 2022, 2023 आणि 2025ला एक 3 नॅशनल गेम झाले आणि त्या 3 नॅशनल गेम्सला शासनाकडनं 12 कोटी रुपयाचा निधी हा शासनाकडनं त्या नॅशनल गेमसाठी देण्यात आला होता आणि त्या नॅशनल गेम्समध्ये खेळाडूंना अगदी हलक्या प्रतीचे ट्रॅक सूट सगळं किट हलक्या प्रतीचे डुप्लिकेट देण्यात आलं। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस शासनाकडे निधी आपल्याला मिळतो त्यावेळेस 31 मार्चच्या अगोदर त्याचा हिशोब द्यावा लागतो बिलासहित, परंतु अजून एकाही स्पर्धेचा हिशोब नामदेव शिरगावकर असेल किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांनी शासनात दिलेला नाहीये। म्हणजे त्यांना भीती वाटते की आपण जर हिशोब दिला आणि ते जर माहिती अधिकारात कागदपत्र मिळाली, शासनाला दिला नाही पण उपमुख्यमंत्री स्वतः त्याचे अध्यक्ष आहेत, मग नाही म्हणजे उपमुख्यमंत्री आणि म्हणजे त्याचे अध्यक्ष आहेत, अर्थमंत्री सुद्धा ते आहेत आणि म्हणून तर ते त्यांना पाठीशी घालत आहेत नामदेव शिरगावकर यांना। अजित पवार जे काही अध्यक्ष शिरगावकर त्यांना सचिव जे त्यांना पाठीशी घालतात म्हणजे अजितदादा तिथे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि नामदेव शिरगावकरला वाटतं आपलं कोण वाकडं करणार नाही आणि म्हणून ते त्यांना पाठीशी घालत आहेत, म्हणून ते हिशोब देत नाही। त्यांनी जर हिशोब दिला शासनाला तर माहितीच्या अधिकारामध्ये ते संपूर्ण भ्रष्टाचार उघडकीस येईल अशी नामदेव शिरगावकरांना भीती वाटते आणि म्हणून हे जाणून बुजून केलं जातंय। आणि कुठेतरी मी अध्यक्ष राहतो, तू सगळा कारभार संभाळ, बाकीचे काय गोष्टी कर, मला त्याचं काही घेणं देणं नाही, पण मला अध्यक्ष ठेव, अशा प्रकारचा कारभार सध्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेमध्ये होता। अध्यक्ष ठेव असं म्हणजे कोण? अजितदादांचं म्हणणं आहे आता असंच म्हणायला लागेल की गेले 12 वर्ष अजितदादा या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। 4 नॅशनल गेम 3 नॅशनल गेम झाले, 3 नॅशनल गेममध्ये कुठला हिशोब दिला नाही आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही वारंवार बालेवाडी येथे क्रीडा आयुक्तांना तक्रार केली, क्रीडा आयुक्तांचं वारंवार पत्र MOU लिहिलेलं आहे की तुम्ही हिशोब द्या, पण कुठला हिशोब देत नाही। आणि थोडक्यात अजितदादा मंत्री आहेत, त्या कमीत कमी 10 मिटिंग झाल्या असेल, मिटिंगमध्ये विचारायला पाहिजे होतं किंवा तू आपला हिशोब दिलेला आहे का, मग कुठं ना कुठे काहीतरी गडबड आहे। या कारणास्तव उद्या आमचं मोठ्या प्रमाणात सकाळी 11 वाजता आंदोलन होणार आहे आणि आमचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा बोंडवे हे उपोषणाला बसणार आहे। आता नुकत्याच निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत, त्या निवडणुकीमध्ये 50 संघटनेमध्ये फक्त 22 संघटनांना मतदानाचा अधिकार दिलेत की जेणेकरून ही सगळं आपण 22 संघटना बाकीच्या लोकांना बाजूला ठेवून आपण हे परत सत्ता काबीज करायची, परत अध्यक्ष व्हायचं, परत भ्रष्टाचार करायचा, हा या संघटनेचा हेतू आहे। कोणाचा नेमका संघटना? आता संघटनेचा हेतू पण ह्या संघटनेचा मेन कारभार तर सेक्रेटरी नामदेव शिरगावकर करतात। आता त्यांना कोण पाठीशी घालतं, त्यांचा आका कोण आहे हे आता आपल्याला हुडकावं लागेल। कोण आहे आका? ते म्हणतात आका नाही, हा जरी नामदेव शिरगावकर जरी सर्व कारभार पाहत असेल तर याची इत्तुंभूत माहिती माननीय अजितदादा पवार यांना आहे आणि मला वाटतं अशा संपूर्ण घटनेची माहिती अजितदादा पवार आणि अजितदादांचे जे PA सोलवड साहेब, हे सोलवड साहेब अजितदादांच्या वतीने नामदेव शिरगावकर यांच्याशी बोलत असतात आणि नामदेव शिरगावकर सोलवड साहेबांना सगळी माहिती देत असतो। आता त्यातली किती माहिती सोलवड साहेब अजितदादांना ते आम्हाला माहिती नाही। पण याचं मेन कारण कसं आहे, अजितदादांना कामाच्या व्यवस्थेमुळे ते इकडे लक्ष देत नाही। त्यांनी त्यांचे PS सोलवटांना नेमलेलं आहे। सोलवट आणि नामदेव शिरगावकर हे दोघं मिळून भ्रष्टाचार करतात आणि हे दादांना माहिती आहे का नाही माहिती याची आम्हाला कल्पना नाही। आता काय नेमकी मागणी आहे तुमची? नाही, आता गुन्हे शाखेकडे पण आर्थिक गुन्हे शाखेकडे भ्रष्टाचाराची मागणी आहे साहेब। ह्या 12 ते 15 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत, खेळाडूंना निकृष्ट दर्जाची किट मिळालेली आहे, निकृष्ट दर्जाची वागणूक दिली, सगळे आम्ही डॉक्युमेंट्स इथं आता सादर केलेले आहेत आणि याचा सखोल तपास व्हावा। ज्याप्रमाणे राष्ट्रकुलमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि हे सगळे आहेत त्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काही करताय तुम्ही? अजित पवार जे काही अध्यक्ष आहेत, शिरगावकर सचिव आहेत, त्या सगळ्यांनी राजीनामे द्यावेत? सर आता ऑलरेडी निवडणूक जाहीर झालेली आहे, त्यामुळे त्यांचा आता कार्यकाळ संपलेला आहे। परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या 50 संघटना महाराष्ट्र ऑलिम्पिकला संलग्न आहेत आणि मतदानाचे अधिकार फक्त 22 संघटनेला दिलेत। म्हणजे पुन्हा आम्हीच निवडून आलं पाहिजे। जर आम्ही सगळे 50 घेतले तर आमची बॉडी कदाचित येणार नाही, ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि जाणून बुजून 22 संघटनेला सोबत घेऊन त्यांनी आता निवडणूक कोणी केलंय असं? हे सगळं महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नामदेव शिरगावकर करते, पण यांना पाठीशी कोण घालते आणि अजितदादांचे PS नाही का सोलवड साहेब, हे दोघे मिळून करतायत ते सगळं। तर या सगळ्या भाजपच्या राज्य क्रीडा आघाडीचा जो आरोप आहे
की या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, त्या विरोधात उपोषण देखील केलं जात आहे। मात्र या सगळ्या भ्रष्टाचाराला अजित पवार पाठीशी घालतायत असा गंभीर आरोप देखील या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।